Good morning, my dear students. Welcome in Asadullah Khan English High School 10th Standard Marathi Google Classroom. I hope you all are doing well. Before this, we studied our Santvani section, and today we are going to start our fifth poem, that is Don Divas. दोन दिवस या कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे. नारायण सुर्वे हे साम्यवादी कवींमधील प्रमुख कवी म्हणून ओळखले जातात. त्यासाठीच त्यांना रशियातर्फे मिळणारा सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. चला तर मग आता आपण पाहूया कवी नारायण सुर्वे यांचा थोडक्यात परिचय. तर विद्यार्थ्यांनो, आपण नेहमीप्रमाणे ही आपली जी 2 दिवस कविता आहे ती पूर्ण वाचून घेणार आहोत आणि नंतर तिचा सावकाशपणे अभ्यास करणार आहोत. चला आपण कविता वाचनाला सुरुवात करूया. कवितेचं नाव आहे 2 दिवस आणि कवी आहेत नारायण सुर्वे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले ते डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले, सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हर घडी केला, दुनियेचा विचार हर घडी केला. अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे. याच शाळेत शिकलो, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकले. झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण नेहमीप्रमाणे ही पूर्ण कविता लिहून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण ह्या कवितेच्या एक परिच्छेदाचा अभ्यास करणार आहोत. आज आपण एक वेगळे काम केलेले आहे, ते म्हणजे मी कवी परिचय देखील लिहून घेतलेला आहे. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नारायण सुर्वे जे आहेत ते साम्यवादी कवींपैकी एक प्रमुख कवी मानले जातात. साम्यवाद का मीनिंग होता है कम्युनिझम, आणि म्हणून आपण त्यांचा जो परिचय आहे तो परिचय अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यासणार आहोत आणि नंतर आपण आपल्या कवितेला सुरुवात करणार आहोत. दोन दिवस. कवी आहेत नारायण सुर्वे. त्यांचा काळ आहे 1926 ते 2010. नारायण सुर्वे हे प्रतितयश कवी, प्रतितयश प्रसिद्ध किंवा यशस्वी. ऐसागामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन,
इत्यादि कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. इतने सारे बुक्स उनके फेमस है. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी. प्रकृती का मीनिंग होता है नेचर, स्वभाव. त्यांचा स्वतःचा स्वभाव हा खूप संवेदनशील मीन्स सेंसिटिव होने की वजह से हम लोग को वो वाले फीलिंग्स उनके हर एक कविता में देखने मिलते हैं. म्हणून इथे सांगितलेलं आहे स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी. निवेदनात्मक. निवेदनात्मक मीन्स रिक्वेस्टिंग. संवादांचा प्रभावीपणे वापर करणारी. संवाद म्हणजे डायलॉग्स. बोलीभाषेची जवळीक असणारी. बोलीभाषा म्हणजे लोकल लँग्वेज. त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला त्यांची बोलीभाषा प्रकर्षाने जाणवते. गद्याच्या अंगाने जाणारी. गद्याचं मीनिंग आहे प्रोज किंवा पॅसेज. जेव्हा आपण या कवितेचा अभ्यास करणार, जब हम लोग इस कविता को पढ़ेंगे, तेव्हा आपल्याला असे कळेल की ही कविता जी आहे ती कवितेप्रमाणे न दिसता एखाद्या गद्याप्रमाणे दिसते. मतलब हम लोग को ये कविता की तरह नहीं, पोएम की तरह नहीं लगेगी, दिखेगी. वो हम लोग को किसी पैसेज की तरह दिखेगी. तो वो उनका राइटिंग स्टाइल है. गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली. शैली म्हणजे स्टाइल सुर्वे यांनी निर्माण केली. उन्होंने अपना एक राइटिंग स्टाइल बनाया, एक अपना एक पैटर्न बनाया पोएम लिखने का. कामगार जीवनाची सुखदुःखे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे साम्यवादी कवींपैकी एक मानले जातात आणि म्हणून त्यांच्या कवितेमध्ये कष्टकरी म्हणजे मेहनत करणारे लोक, कामगार लोक यांचे सुखदुःखे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ये साम्यवादी कवि है, कम्युनिज़्म पे बिलीव रखते हैं और इसके लिए उनके कविता में हम लोग को कामगार मतलब वर्कर्स या हार्डवर्किंग पीपल के सुख दुःख दिखने मिलते हैं. कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्य लेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. म्हणजेच त्यांच्या कविता नेहमी कामगारांच्या जीवनाने प्रेरित असतात. उनके पोएम हमेशा इंस्पायर रहते हैं हार्डवर्किंग पीपल्स के सुख दुःखों से. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे. म्हणजेच काय की त्यांना माणसावरती, कष्ट करणाऱ्या माणसावर, कामगारांवरती विश्वास आहे. कवी परिचयानंतर आता आपण पाहूया ह्या कवितेची प्रस्तावना. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवनसत्य कवीने मांडले आहे. लक्षात घ्या, आपण पाहिलेलं आहे आधीच की नारायण सुर्वे जे आहेत ते साम्यवादी कवी आहेत आणि म्हणून या कवितेमध्ये त्यांनी कष्टकरांच्या, कामगारांच्या जीवनाचे, त्यांच्या दुःखाचे, त्यांच्या वेदनेचे वर्णन केलेले आहे. वो एक साम्यवादी या कम्युनिस्ट कवि होने के वजह से उन्होंने अपने इस कविता में जो कष्ट करने वाले लोग होते हैं, कामगार लोग होते हैं, उनके जीवन में जो दुख है, तकलीफ़ें हैं, उनका वर्णन किया है. इसीलिए वो बोलते हैं, कहते हैं की 2 दिवस वाट पाहण्यात गेले. कशाची वाट पाहण्यात गेले तर आनंदाची. बिचारे गरीब लोक, मेहनत करणारे लोक, कष्ट करणारे लोक आपल्या 4 दिवसांच्या जीवनामध्ये 2 दिवस तर फक्त आनंदाची वाट पाहण्यात घालवतात आणि 2 दिवस दुःखात घालवतात. हे जीवनाचं वास्तव रिॲलिस्टिक चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यात. भाकरीचा चंद्र म्हणजेच काय? पोट भरण्यात. मतलब अपना और अपने परिवार का पेट भरने में वो अपनी पूरी ज़िंदगी बर्बाद कर देते हैं.
जिंदगी बर्बाद झाली, असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून, क्या बोला देखो यहाँ पर, जगाच्या या शाळेत, स्कूल में हम लोग पढ़ते हैं लेकिन हमारे लाइफ में हम लोग ज़्यादा पढ़ते हैं. आपलं जीवन ही एक शाळा आहे आणि या शाळेत आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. या शाळेत, जीवनाच्या शाळेत शिकताना, मतलब अपने लाइफ के स्कूल में पढ़ते वक्त दुःख पचवून, पचने म्हणजे डायजेस्ट करना, दुःख को सहन करके जगण्याची शिकवण, जीने की एक टीचिंग आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. कवी नारायण सुर्वे म्हणतात की त्यांनी शाळेपेक्षा जास्त आपल्या जीवनामध्ये शिक्षण घेतलेले आहे. अनेक चांगले वाईट अनुभव घेतलेले आहेत, पण प्रत्येक वेळी दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आलेली आहे. आणि हाच संदेश आपल्याला या कवितेतून मिळतो. हीच आहे प्रस्तावना आपल्या या 2 दिवस कवितेची. आता आपण कवी परिचयाचा अभ्यास केला आहे, प्रस्तावना पाहिली आपण, आणि आता आपण कवितेला प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. अब हम लोग एक्चुअल पोएम पढ़ना स्टार्ट करेंगे. अगर आपने इस पोएम को ध्यान से देखा तो आपको ये समझ में आएगा कि ये पोएम जो है, ये कविता जो है, कविता की तरह नहीं दिख रही है, ये किसी पैसेज की तरह दिख रही है. क्योंकि यही तो हमारे नारायण सुर्वे जी के लिखने की खासियत है. हीच त्यांची एक वेगळी शैली आहे की ते कवितेला गद्याच्या अंगाने लिखतात. मतलब वो पोएम को प्रोज की तरह, पैसेज की तरह लिखते हैं. चला आपण सुरुवात करूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. आपण असं म्हणतो की माणसाचं आयुष्य हे खूप छोटं आहे. हम लोग ऐसा मानते हैं कि इंसान के का जो जीवन होता है बहुत छोटा होता है. हम लोग बोलते भी है 4 दिन की ज़िंदगी. तर माणसाचं जीवन अतिशय अल्प असं आहे, 4 दिवसांचं आहे. त्या 4 दिवसांमध्ये जे कष्टकरी माणसं आहेत बिचारे, जे कामगार लोक आहेत, गरीब लोक आहेत, त्या लोकांचे 2 दिवस वाट पाहण्यात जातात. कशाची वाट पाहण्यात जातात? तर आनंदाची. जो गरीब लोग हैं, जो कष्ट करने वाले लोग हैं, उनकी जो सिर्फ छोटी सी 4 दिन की ज़िंदगी है, उसमें से 2 दिन सिर्फ सुख का इंतज़ार करने में जाते हैं. वाट पाहणे मतलब इंतज़ार करना. 2 दुःखात गेले आणि उरलेले 2 दिवस जे आहेत ते फक्त दुःखामध्ये जातात. म्हणजेच काय, तर त्यांचं संपूर्ण आयुष्य दुःखात आणि सुखाची वाट पाहण्यात जाते. म्हणजेच काय कि जो कष्ट करने वाले लोग हैं, मेहनती लोग हैं, उनकी जो छोटी सी ज़िंदगी है उसमें से आधी ज़िंदगी उनकी दुख में जाती है और आधी इस उम्मीद में कि कभी न कभी उनके जीवन में खुशियाँ आएंगी. हिशोब करतो आहे, किती राहिलेत डोईवर उन्हाळे. ह्या छोट्याशा जीवनामध्ये आपले कवी नारायण सुर्वे म्हणतात कि ते हिशोब करता आहेत, कारण जीवन खूप छोटा है. वो हिसाब कर रहे क्योंकि लाइफ या जीवन बहुत छोटा सा है. अब इस छोटे से जीवन में उनके और कितने दिन बाकी है. डोईवर, डोक्यावर. उन्हाळे मतलब समर सीज़न, लेकिन हम इसका यहाँ पर वर्ड टू वर्ड मीनिंग नहीं लेने वाले. किती राहिलेत मतलब कितने बाकी हैं, कितने रह गए हैं. डोईवर उन्हाळे म्हणजेच काय की आता तो किती मौसम पाहणार आहे, किती जगणार आहे याचा हिशोब करत आहे. कारण त्याचं जीवन आधीच कष्टाने भरलेलं आहे. उनका लाइफ पहले से ही कष्ट से भरा हुआ है, दुख से भरा हुआ है. आणि ते म्हणतायत जर मी माझ्या वयाचा विचार केला, अगर मैंने मेरे बचे हुए छोटे से उम्र के बारे में सोचा, तो मैं हिसाब कर रहा हूँ कि मेरी और कितनी उम्र बाकी है. सैकड़ों वेळा चंद्र आला, बहुत बार हुआ कि आसमान में खूबसूरत चांद आया.
शेकडो वेळा चंद्र आरा, तारे फुलले, तारे आसमान में खिले, बहुत सुहावनी रात आई, सुनहरा चांद आया. रात्र धुंद झाली, किती साऱ्या धुंद सुंदर रात्री आल्या, बहुत सारी खूबसूरत. आसमान तारों से भरी हुई रात आई, सुंदर पूर्णिमा का दिखने वाला चांद उनको दिखा. लेकिन उसको देखने से उनको खुशी नहीं मिली. अनेक वेळा आकाशात सुंदर पौर्णिमेचा चंद्र आला, फुललेल्या ताऱ्यांनी आकाश सजून गेले. अतिशय सुंदर धुंद मंद अशा रात्री आल्या, पण त्या कशानेच ते आकर्षित झाले नाहीत. किसी से भी वो आकर्षित नहीं हुए. क्यों नहीं हुए? क्योंकि भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. भाकरी का मीनिंग होता है रोटी. बेचारा वो व्यक्ति जिसका पेट खाली हो, उसको कहाँ आसमान का चांद सुंदर दिखाई देगा, उसको कहाँ सुंदर तारे दिखाई देंगे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की अशा खूप रात्री गेल्या, पण माझं जीवन जे आहे, लेखक म्हणतायत, भाकरीचा चंद्र शोधण्यात उनको चांद में, चंद्र मतलब चांद, मून, उनको चांद में भी रोटी नज़र आ रही है. का? कारण त्यांचं जीवन आहे 2 वेळचं पोट भरण्यातच. ते पोट कसं भरेल, आपल्या परिवाराचं पालनपोषण ते कसं करतील, याचा विचार करण्यातच गरीब लोकांचं, कष्टकरी लोकांचं जीवन जे होतं ते बर्बाद होतं. आणि म्हणून म्हणतायत की असे गरीब लोक, ऐसे कामगार लोग, वो सब बातें कि जिससे दूसरों को खुशियाँ मिलती है, उन बातों से उनको खुशियाँ नहीं मिलती, क्योंकि उनका पूरा जो जीवन है वो सिर्फ 2 वक्त की रोटी कमाने में ही गुजर जाती है. आपल्या पुढच्या परिच्छेदामध्ये कवी नारायण सुर्वे म्हणतात, हे हात माझे सर्वस्व. सर्वस्व मीन्स सब कुछ, एव्हरीथिंग. स्वतः नारायण सुर्वे कवी आहेत आणि म्हणून त्यांचं जे काही कर्तृत्व आहे कवी म्हणून, ते कशामुळे संभव आहे? त्यांच्या हातांमुळे. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. दारिद्र्य, गरिबी, गहाण, मॉर्गेज, गिरवी रखणं. ते असं म्हणतायत की माझ्या या हातांनी किती साऱ्या कविता लिहिल्या, किती लेखन केलं, पण बऱ्याचदा असं झालं की गरिबीमुळे, जीवनातील समस्यांमुळे माझ्या हातून जेवढं कार्य व्हायला हवं होतं तेवढं कार्य होऊ शकलं नाही. म्हणजेच माझ्या हातातील कर्तृत्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कवि यहाँ पे कहते हैं कि इन हाथों से जितना कार्य मुझसे होना चाहिए था उतना नहीं हो पाया. जैसे कि दारिद्र्य मतलब गरीबी के पास मेरे हाथ हमेशा के लिए गिरवी ही रह गए, क्योंकि जीवन में उन्होंने जिन समस्याओं का सामना किया, जिस गरीबी का सामना किया, उस गरीबी की वजह से जितना कार्य, जितना लेखन उनको इस हाथों से करना चाहिए था उतना वो नहीं कर पाए. और इस बात का उनको बहुत अफसोस हो रहा है. या गोष्टीने त्यांना खूप दुःख होतं आहे. असे खूप सारे कष्टकरी लोक आहेत की ज्यांच्यामध्ये खूप कला आहेत, गुण आहेत, पण त्यांच्या गरिबीमुळे त्यांच्या या कलागुणांना वाव मिळत नाही. बहुत सारे लोग ऐसे हैं कि जो बेचारे सिर्फ गरीब हैं, इसके लिए उनके अंदर जो कला है या गुण है उनको वो बाहर नहीं निकाल पाते, दुनिया को नहीं दिखा पाते. कधी माना उंचावलेले, माना उंचावणे, अभिमान वाटणे, तर कधी त्यांच्या हातांनी असं कार्य केलं, असं लेखन केलं की त्यामुळे त्यांना त्यांच्या हातांचा अभिमान वाटला. कधी कलम झालेले पाहिले, तर बऱ्याच वेळा त्यांच्या लेखनावरती
बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला, त्यांचा अपमानही झाला आणि त्यांच्या हातांना, त्यांच्या कार्याला कलम करण्याचा प्रयत्न केला गेला. कभी कभी उनके इन्हीं हाथों ने इतना अच्छा कार्य किया कि जिनकी वजह से उनको बहुत अभिमान हुआ. तो कभी कभी उनके ही द्वारा लिखे गए किसी कार्य को अपमानास्पद किया गया, जिसकी वजह से उनको बहुत दुख हुआ, उनका बहुत अपमान भी हुआ. हर घडी अश्रू वाळविले नाहीत. हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी, हर एक पल. अश्रू, आंसू, टीयर्स, वाळवले नाहीत. वाळवणे, सुखाना, ड्राय करना. कवी म्हणतात इथे की जेव्हा जेव्हा माझा अपमान झाला, जेव्हा जेव्हा माझ्या लेखनाचा अपमान झाला, जब जब मेरे लिखाई का अपमान हुआ, तब हर घड़ी हर वक्त मैंने अपने आंसुओं को सूखने नहीं दिया. मी माझे अश्रू वाळवले नाहीत. पण असेही क्षण आले, ऐसे भी कुछ पल उनके जीवन में आए. क्षण मतलब मोमेंट, पल. तेव्हा अश्रूच मित्र होऊन, अश्रू आंसू, मित्र होऊन मतलब उनके दोस्त बनकर, सहाय्यास धावून आले. सहाय्य, हेल्प या मदत. म्हणजेच काय की बऱ्याच वेळा जीवनामध्ये असं होतं की आपला अपमान केला जातो, जीवनामध्ये सतत दुःखाचा सामना करावा लागतो. अशा वेळेला व्यक्तीने हार न मानता त्याचा सामना केला पाहिजे. कभी कभी ऐसा होता, कभी कभी ऐसे होता है कि हम आंसुओं को सुखाने के बजाय उनको बहने देना ही हमारे लिए अच्छा होता है, जिससे हमारा मन थोड़ा सा हल्का हो जाता है, दुख कम होता है. यही काम यहाँ पे नारायण सुर्वे जी कहते हैं कि मैंने भी किया है. मुझे भी मेरे आंसू ही दोस्त बन के मेरी मदत के लिए आए हैं. जेव्हा जेव्हा ते दुःखातून गेले, जेव्हा त्यांचा अपमान झाला, तेव्हा त्यांनी त्यांचे अश्रू सुकवले नाहीत, तर त्यांना वाहू दिले. उन्होंने अपने आंसुओं को सुखाया नहीं, पोंछा नहीं, उनको बहने दिया, क्योंकि यही उनके दोस्त बने और उनके दुखों को थोड़ा हल्का कर दिया. आपल्या शेवटच्या परिच्छेदामध्ये नारायण सुर्वे म्हणतात, दुनियेचा विचार हर घडी केला, हर घडी, एव्हरी मुमेंट, की मी नेहमीच दुनियेचा म्हणजे जगाचा विचार केला, निस्वार्थी होऊन. वो कहते हैं कि मैंने निस्वार्थी रहकर हमेशा दुनिया के बारे में ही सोचा, लोगों के बारे में ही सोचा, उनकी तकलीफ़ें, उनके दुखों के बारे में सोचा. अगा जगमय झालो. जगमय होने, जगाचाच विचार करने. मतलब मैंने सिर्फ दुनिया के बारे में सोचा, लोगों के तकलीफ़ों के बारे में सोचा. दुःख पेलावे कसे, पेलने, सहन करने. दुःख कसे सहन करावे, मतलब दुःख को कैसे सहना है. पुन्हा जगावे कसे, और उस दुख में से निकल के वापस नई उम्मीद के साथ कैसे जीना है. पुन्हा मतलब वापस, पुन्हा एकदा त्या दुःखातून बाहेर निघून पुन्हा कसे नव्याने जगावे, याच शाळेत शिकलो. इसी स्कूल में पढ़ा. शाळा, कोणती शाळा, तर जीवनाची शाळा. कवी म्हणतायत की मी या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चांगले वाईट अनुभव घेतले. वो कहते हैं कि मैंने अपने ज़िंदगी के इस स्कूल में, वो अपने ज़िंदगी को स्कूल कहते हैं क्योंकि बहुत बार ऐसे होता है कि हम लोग हमारे जीवन से बहुत कुछ सीखते हैं, अनुभवों से सीखते हैं. वो अनुभव कभी अच्छे होते हैं, कभी बुरे होते हैं. आपल्या जीवनाच्या शाळेमध्ये आपण अनेक गोष्टी शिकतो. कधी कधी आपले जीवन एक शाळाच बनते. आपल्याला कधी चांगले अनुभव येतात, कधी वाईट अनुभव येतात आणि त्या अनुभवातून आपण शिकतो. त्यामुळेच नारायण सुर्वे म्हणतात की मीही माझ्या जीवनाच्या शाळेत खूप शिकलो. मैंने बहुत कुछ सीखा है.
मी दुःख पेलायला शिकलो, त्या दुःखातून पुन्हा जगायला शिकलो. प्रत्येक वेळी दुनियेचाच विचार केला, मी जगमय झालो. झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे, पोलाद लोखंड आयन. जसं आपण भट्टीमध्ये पोलाद शेकतो आणि त्याला आकार देतो, तसंच माझं आयुष्य, तसे आयुष्य छान शेकले. वैसे मेरा लाईफ, माझं आयुष्य, माझं जीवन या कष्टप्रद प्रवासानं शेकले गेले. ज्याप्रमाणे आपण लोखंडाला आकार देण्यासाठी त्याला झोतभट्टीत टाकतो, त्याला शेकतो आणि नंतर त्याचं चांगल्या आकारामध्ये रूपांतर होतं, त्याच प्रकारे माझं जीवन म्हणजे एक झोतभट्टी होती. मी अनेक प्रकारचे त्रास सहन केले, त्यामुळे माझं आयुष्य शेकलं गेलं. पण मला जे अनुभव मिळाले त्यातून मी खूप सारं शिकलो. कवि नारायण सुर्वे कहते हैं कि मेरा आयुष्य म्हणजे लाइफ, कि मेरा लाइफ, मेरा जीवन जैसे कि एक आग की भट्टी थी. झोतभट्टी म्हणजे आगेची भट्टी. जैसे कि हम लोहे को भट्टी में तपा कर उसको आकार देते हैं, वैसा मेरा जीवन इन तकलीफ़ों से तप कर बाहर निकला है. अलग अलग अच्छे बुरे अनुभवों से सीख कर बाहर निकला है. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. अशा प्रकारे कवी नारायण सुर्वे म्हणतात की जीवनामध्ये वेगवेगळे वाईट चांगले अनुभव घेता घेता माझी 4 दिवसांचं जे जीवन आहे ते संपलेलं आहे. त्यातील 2 दिवस फक्त आनंदाची वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस दुःखात गेले. अशा प्रकारे कवी नारायण सुर्वे यांनी आपली 2 दिवस या कवितेमध्ये कष्ट करणाऱ्या कामगारांच्या जीवनातील व्यथा, त्यांच्या जीवनातील दुःख, त्रास आपल्यासमोर मांडलेला आहे. अशा प्रकारे आपण ही पूर्ण कविता आता अभ्यास केलेली आहेच. इस तरीके से हम लोगों ने ये पूरी पोएम पढ़ी है. हमेशा की तरह इस पोएम के साथ साथ मैं आपको इस पोएम के कुछ नोट्स भेज रही हूँ. एज यूजुअल आप उस नोट्स को लिख कर लेंगे, घर पर प्रैक्टिस करेंगे. पैसेजेस एक्टिविटी के साथ मैं आपको भेजती हूँ, तो इसीलिए ज़रूर आप उसका फ़ायदा उठाएंगे. आई होप यू लाइक दिस लेक्चर. स्टे होम, स्टे सेफ, गुड बाय एंड टेक केयर. थैंक यू.